लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं, केवायसी, डीबीटी, आधार लिंक या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि पुढे पैसे खात्यात जमा होण्यासाठी कोणत्या गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. योजना का महत्त्वाची आहे? बहिणींनो, सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही योजना महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. अनेक कुटुंबांमध्ये महिलांना स्वतःच्या छोट्या गरजांसाठी देखील इतरांवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे महिलांना आर्थिक आधार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना घर खर्च, मुलांचं शिक्षण, औषधोपचार आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होत आहे. म्हणूनच महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी उत्सुकता दिसून येते. मार्च एप्रिल हप्ता जमा. आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांनी सोशल मीडियावर आणि विविध ठिकाणी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती दिली आहे. जर तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर खूप छान गोष्ट आहे. पण अजून आले नसतील तरी घाबरायचं कारण नाही. कारण काही वेळा बँक प्रक्रिया, केवायसी व्हेरिफिकेशन किंवा डीबीटीमुळे थोडा वेळ लागू शकतो. पैसे का अडकतात? बहिणींनो, अनेक वेळा महिलांच्या खात्यात पैसे येत नाहीत आणि मग चिंता सुरू होते. पण त्यामागे काही महत्त्वाची कारणं असू शकतात. सर्वात पहिलं कारण म्हणजे केवायसी इनकम्प्लीट असणे. जर तुमचं केवायसी पूर्ण नसेल तर बँक व्यवहारांमध्ये अडचण येऊ शकते. दुसरं कारण म्हणजे आधार कार्ड बँक अकाउंटसोबत लिंक नसणे. सरकारकडून येणारे पैसे डायरेक्ट ट्रान्सफर पद्धतीने येतात. त्यामुळे आधार लिंक असणं खूप आवश्यक आहे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डीबीटी इनॅक्टिव्ह असणे. जर डीबीटी सुरू नसेल तर पैसे खात्यात जमा होऊ शकत नाहीत. केवायसी बद्दल माहिती. केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर. बँकेला तुमची ओळख व्हेरीफाय करण्यासाठी ही प्रक्रिया असते. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन केवायसी कंप्लीट करू शकता. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि सही लागू शकते. काही वेळा महिलांनी खूप वर्षांपूर्वी अकाउंट उघडलेलं असतं आणि केवायसी अपडेट केलेलं नसतं. त्यामुळे बँक अकाउंट टेम्पररी होल्डवर जाऊ शकतं. आधार लिंक महत्त्व. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण सरकारकडून येणारे पैसे एनपीसीआय सिस्टीमद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर होतात. जर आधार लिंक नसेल तर पेमेंट फेल होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक बहिणीने बँकेत जाऊन आधार लिंकिंग चेक करणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक का महत्त्वाचा? मोबाईल नंबर अकाउंटसोबत लिंक असल्यास तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज लगेच मिळतो. तसेच OTP व्हेरिफिकेशनसाठी देखील मोबाईल नंबर महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर बँक अकाउंट आणि आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे. डीबीटी ॲक्टिव्हेट कसं करायचं? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुम्ही बँकमध्ये जाऊन डीबीटी चालू आहे का ते चेक करू शकता. काही वेळा अकाउंट ॲक्टिव्ह असतं पण डीबीटी मॅपिंग झालेलं नसतं. त्यामुळे पेमेंट पेंडिंग राहू शकतो. फेक न्यूजपासून सावध. बहिणींनो, सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज पसरवल्या जातात. काही लोक चुकीची माहिती देतात की पैसे येणार नाहीत किंवा योजना बंद झाली आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत माहिती आणि योग्य मार्गदर्शन घ्या. पैसे लवकर यावेत यासाठी काय कराल? जर तुम्हाला पैसे वेळेवर मिळावेत असं वाटत असेल तर केवायसी कंप्लीट ठेवा, आधार लिंक व्हेरीफाय करा, डीबीटी ॲक्टिव्ह ठेवा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा.
बँक अकाउंट ॲक्टिव्ह ठेवा. या सर्व गोष्टी योग्य असतील तर पेमेंट मिळण्यात अडचण येणार नाही. महिलांसाठी संदेश. बहिणींनो, कोणतीही योजना असो, योग्य माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या माहितीमुळे अनेक वेळा महिलांना अडचणी. तर बहिणींनो, आज आपण मार्च आणि एप्रिल हप्त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिली. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडला असेल. ही माहिती इतर बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. नवनवीन ताज्या बातम्यांसाठी आणि व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.